नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. अशी झाली आपल्या दिवसाची सुरुवात कढीपत्त्यापासून. आणि भाई, आपल्या घरात आपणच महाराणी आणि आपणच नोकरानी असतो. ठीक आहे, इथे मी काय एक्सक्यूज देऊ शकत नाही, कारण मी आहे खूप जास्त अँटी सोशल. मला आवडत नाही कोणी घरात आलेलं. ही महाराणी निघाली आहे आता ऊन खायला. ऊन मला खातं की मी उन्हाला माहिती नाही, पण मला उन्हात फिरायला खूप आवडतं. थोडासा भाजीपाला घ्यावा म्हटलं. आज नवऱ्याच्या आवडीची भाजी घ्यावी म्हटलं तर हिरवे टोमॅटो आज त्याला आवडीचं खाऊ घालायचं. चला, आणि मग इथे मी थोडंसं वाटण सांगते तुम्हाला, कारण वाटणासाठी विचारलं होतं. आणि हे जे दाखवलं आहे मी, हे प्रत्येक गोष्ट अगदी कॉन्सन्ट्रेटेड आहे आपल्या मुलांसाठी. तिळापासून ते फुटाण्यापर्यंत सगळं या वाटणामध्ये आपण घालतो, कारण का त्या प्रत्येक गोष्टीचं बेनिफिट आपले वेगळे आहेत. आणि हो, लसणाच्या पाकळ्या या साली सकट घालायच्या. नवऱ्याची मुंडी पिरगळल्यासारखी कोथिंबीर टाकून द्यायची. आणि हो, मेन कढीपत्ता विसरायचा नाही. कढीपत्ता मेन आहे आपल्याला लहान मुलांच्या वाढीसाठी. तर हे वाटण थोडं असं दिसतं आपलं, खूप फ्रेश आणि खूप यमी लागतं. हे तुम्ही इतरही भाज्यांना वापरून बघा, ट्रस्ट मी, खूप छान भाज्या होतात. आणि ही अशी आपली आज हिरव्या मुगाची खिचडी होती आपल्या मुलांसाठी. खूप टेस्टी होते या वाटणामध्ये. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. या बिचारा पिल्लांना अजून घर मिळालेलं नाही आहे, तर ही अशीच धुडगूस घालत असतात दिवसभर दारामध्ये दार उघडलं की. मी घेऊ शकत नाही घरामध्ये, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक मांजर आहे आणि ते इतकं स्वार्थी प्रेमाचं आहे की ते त्याचं प्रेम दुसरं कोणासोबत शेअर करणारच नाही. पण वाईट वाटतं थोडंसं. लवकर ह्यांना घर मिळायला पाहिजे. बघू. तर हा असा सत्यानाश झालेला आहे आपल्या रांगोळीचा. तर हिला आपण बघू आता आणि आपण भेटू उद्या. बाय.